भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा, साधं नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने घेत नाही. पितृपक्षामध्ये लोक शुभ काम करत नाही. मी तर म्हणतो हमखास पितृपक्षामध्ये माणसांनी शुभ काम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकार्यांना. त्यामुळे रामदास कदम हे बेचित आरोप करणारा माणूस आहे, त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागतं. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मध्ये तुम्ही एक आरोप केला होता रामदास कदम यांच्यावर की अघोरी पूजेच्या दृष्टीने रामदास कदम यांनी केलं होतं. मात्र आता अघोरी पूजेचे धंदे करत नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो रामदास कदम यांनी केलाय आणि बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला दिलं. मी रामदास कदमांना धन्यवाद देतो. आता मी अघोरी प्रकारचे धंदे करत नाही असे रामदास कदम बोलले असतील तर बरं झालं. माझ्यामुळे त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे. आणि म्हणून रामदास कदमांना मी हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू, बंगाली जादू ह्याच्या भानगडीच्या ऐवजी आता तुम्ही सुद्धा, तुम्ही आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आहोत. आता तुम्ही जरा सन्मार्ग पत्करावा आणि तो जर त्यांनी पत्करला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो. त्या सन्मार्गाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. पण त्यांनी असाही तुमच्यावरती आरोप केला आहे की भास्कर जाधव हे मंडणगडमध्ये जाऊन अघोरी विद्या करत होते. लिंबू वगैरे घेऊन जाणारे जे माणसं आहेत त्यांचे नावं सांगितलं तर भास्कर जाधव यांना अडचणीचं ठरलं. हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे. त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही, बस बेछूट आरोप करायची. भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा, साधं नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने घेत नाही. मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभ काम करत नाही. मी तर म्हणतो हमखास पितृपक्षामध्ये माणसांनी शुभ काम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकार्यांना. का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत, म्हणजे आपले पूर्वज आहेत, ते खाली जमिनीवर आलेले असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत. त्यामुळे रामदास कदम हे बेचित आरोप करणारा माणूस आहे, त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागतं. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी देत नाही. ते असंही म्हणाले होते की तुम्ही सुरतच्या बॉर्डर पर्यंत जाऊन आला, त्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी. मी आता बोललोय ते, आता पुन्हा ते शब्द त्यांच्याकरता वापरू का? मी अनेक वेळा अनेकांना बोललोय. त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता नाही. बरं, छगन भुजबळ यांच्याप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला होईल असं एक विधान केलंय. चांगली गोष्ट आहे. त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे. अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. त्यांनाही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली. मी कधीही त्यांचा द्वेष केला नाही. तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे. ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल, पण मी त्यांचा द्वेष केला नाही. त्यामुळे त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार त्यांनी व्यक्त केले, मी बघितलं, मी ऐकलं. फक्त ते म्हणाले की भास्कर जाधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात वाटले. मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही आणि त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही. मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले, ह्या आरोपाशी मी ठाम आहे. पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतही पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.